तर नमस्कार मित्रांनो, आज आपण बनवणार आहोत बीकॉम चहावाला सुरुवातीपासून व्हिडिओ पूर्ण सगळे आपण ओपनिंग दुकानाची काय काय तयार करायला लागणार होती तिथून आपण ओपनिंगपर्यंत आपण सगळं पूर्ण बनवणार होतो. तर आपण दुकानामध्ये गाळा घेतलेला हा गाळा तुम्ही बघू शकताय. गाळा हा चांगला सुंदर होता. त्यानंतर आपण बाहेरचं लोकेशन दाखवतो तुम्हाला. बाहेरचं लोकेशन बघून घ्या. त्यानंतर आपण गाळ्याची पाहणी केली सगळी. त्यानंतर डिपॉझिट दिल्यानंतर आपला गाळा बुक झाल्यानंतर आपण लगेच PVPचं आपण काम हे असं करून घ्यायला सुरुवात केली होती. PVPचं काम आवरत होतं. त्यानंतर आपण वायरिंगचं काम हे असं बघू शकता. असं आपण ते पूर्ण करत होतो. वायरिंगचं काम हे वायरिंगसाठी पण खूप मोठा आपल्याला खर्च आलेला आहे. तुम्ही बघू शकता वायरिंग कशा पद्धतीने आपले चालू आहे. त्यानंतर आपली वायरिंग कंप्लीट होत असते. आपलं शॉप जे आहे ते उदगावमध्ये आहे. तिथून आपण PVPचं काम बनवतो. PVPचं काम हे दुसऱ्या दिवशी आपलं सगळं पूर्ण झालेलं आहे. बघू शकता PVP कसं एकदम मस्त केलेलं आहे. आपण बॅकला थोडंसं केलं नाही कारण तिथं पार्टिशन करणार आहे आपण, त्यामुळे तिकडचा भाग काय आपण घेतलेला नव्हता. हा बघू शकता PVPचा लुक कसं सगळं स्वच्छ आलेलं आहे. यांचा कॉन्टॅक्ट नंबर आपल्याकडे आहे. तर तुम्हाला पाहिजे असेल PVP करण्यासाठी कोणतरी बघू शकताय. आणि आपलं फायनल्स वर्क हे लाईटमध्ये झालं आहे. लाईट तुम्ही बघू शकता याचा कशा प्रकारे चांगली आपण व्यवस्थेमध्ये लाईट अशी लावून घेतलेली आहे. 15 वॅटची पॅनल आहे. 4 नंतर तुम्हाला मी समोर पुढे दाखवणार आहे की आपण कुठे काय काय आणायला गेलो होतो. ते आपण पहिल्यांदा गेलो कप चॉईस करण्यासाठी. तिथून आपण हे कप चॉईस केले होते. तुम्ही कप बघू शकता. त्यानंतर आपण टेबल आणि आपला थोडा चेअर्स लागणार होतात ते आपण चॉईस केला. ते आपण गांधीनगरमध्ये आणल्यात. त्यानंतर आपण थर्मास घेतला जो मिल्टनचा आहे. त्यानंतर आपण ग्लास पण अनेकदा तुम्ही बघून घेऊ शकता किती मस्त आहे. त्यानंतर आपण काउंटर आणले. ते काउंटरचं सेटिंग तुम्ही बघू शकता किती असं मस्त आहे. आपण काउंटर, शेगडी, त्यानंतर आपला चहासाठी लागणारा पुतळा, टेबल, सिंक आणि ते त्या साईडला आहे ते आपण त्यामध्ये आपण कप ठेवू शकतो. ते चहा पिऊन झाल्यानंतर त्यामध्ये आपण कप ठेवण्याचा वापर करतो ना ते आहे. तुम्ही बघू शकता कसं फिनिशिंगमध्ये आपण एकदम केलेलं आहे. याचा देखील कॉन्टॅक्ट नंबर आहे तुम्हाला जर पाहिजे. त्यानंतर आपल्या नावाने कप आपण बनवून घेतलेला आहे. आपण पत्रिका पुढे बघू शकता. पत्रिकेचं काम चालू होतं आपलं. त्यानंतर आपण बाहेर जो बोर्ड लावणार होतो त्या बोर्डाचं काम सुरू होतं. जे काम आपले मित्र सतीश आरसगुंडा साहेब करत होते. ॲक्रेलिकमध्ये हा बोर्ड आहे पूर्ण आपला. बोर्डाची किंमत तुम्ही सांगा की कितीपर्यंत आपल्याला बोर्ड हा बसला असेल. त्यानंतर आपण पट्टणकडे गेलो. तिथे आपल्याला स्क्रीन पाहिजे होती. ही स्क्रीन आपण पट्टणकडलीमधून आपल्या मित्राकडून घेतलेली आहे. स्क्रीन बघू शकता. असा बीकॉम चहावाला स्वप्न आपलं हे एक होतं ते पूर्ण होत आलेलं आहे. बघू शकता याचा स्क्रीन कशी आहे. आणि या स्क्रीनला 3 वर्षाची वॉरंटी आहे. त्यानंतर आपला हा सतीशदादांनी बोर्ड तयार करून दिला ॲक्रेलिकमध्ये. हा आपला लोगो पण आहे बीकॉम चहावाला म्हणून. त्यानंतर पत्रिकेत आपलं पूर्ण काम पूर्ण झालेलं होतं. त्यानंतर मित्राने जरा थोडेफार हे असं लोगो त्यांनी बनवून दिले. त्यानंतर आपली पत्रिका अशी पूर्ण निघून आली. बघू शकता याचा आपली पत्रिका तुम्ही बघू शकता. याचा आपला मित्रपरिवार व संजय पाटील ॲड्रॉपर साहेब हे येणार होते. आणि आपले मुख्य मान्यवर जे आहे ते तुम्हाला मी पुढे सांगतो कोण आहेत. त्यानंतर आपल्या शॉपमध्ये काय काय मिळणार आहे ते पूर्ण आपण लावलेला. नंतर आपलं शॉप पूर्ण असं रेडी झालं होतं. ओपनिंगच्या आदल्या दिवशी असा व्हिडिओ आहे. तर नाही का आपलं स्वप्न पूर्ण होताना आपल्याला खूप भारी वाटत असतं. त्यामध्ये आपण बिस्किट, क्रीम रोल्स आणि आपल्या चहाचा लोगो तुम्ही बघू शकता कप. त्यानंतर हे क्रीम बन आपलं स्पेशल क्रीम बन आहे. आता तुम्ही शॉपच्या आदल्या दिवशीचा सिनेमॅटिक बघून घ्या. कर्माच्या या किरणानी तू रच ब्रह्मांड नवा. उदयाचा सूर्य तू, सूर्याचा पूर्व तू, गगनाचा गर्व हे तू. नंतर शॉपच्या ओपनिंग दिवशी हे डेकोरेशन जे आहे ते आपले मित्र शुभमुळे यांनी केलेलं होते. आणि जेव्हा आपण आपल्या शॉपकडे असे बोर्डाकडे बघत असतो तेव्हा वेगळाच आनंद होत असतो आपल्याला. त्यानंतर आपले मित्र संदीप भाऊ वनमाने यांनी आपल्या आग्रहाला मान देऊन ते येऊन गेले. त्यानंतर त्यांनी आपला चहा पिला. त्यानंतर आपण जरा थोडंसं फोटोशूट काढले. पुढचे पे लाडके हाके साहेब यांच्या हस्ते उद्घाटन होतं आपल्या शॉपचं. साहेब येऊन आपल्या शॉपचे त्यांनी रेबिन कापून उद्घाटन केले साहेबांनी. त्यानंतर साहेबांचा आपण सत्कार केला. त्यानंतर साहेबांनी आपला सत्कार केला. त्यानंतर थोडी साहेबांच्या सोबत चर्चा झाली चहाबद्दल. आपला चहा साहेबांनी प्याला. चहा साहेबांना खूप आवडला. त्यानंतर आपले सगळे मित्रपरिवार हे जे आले होते बघू शकता. त्यानंतर आपले आमदार
साहेबांचे सुपुत्र अजय भैया हे देखील आपल्याला भेट देण्यासाठी आले होते. त्यांनी पण भेट देऊन आपला सत्कार केला. दादांनी पण आपला चहा पिऊन बघितला. दादांना पण चहा आपला खूप आवडला. त्यानंतर दादा थांबले होते आपल्यासोबत चर्चा करत. त्यानंतरनं पालक आबांनी पण आपला सत्कार केला. त्यानंतरनं हे आपले मित्र परिवार सगळा आला होता. त्यानंतर हे बच्चे पार्टी आपली. त्यानंतरनं हे आपल्या घरातील सगळे पोरं. त्यानंतर हे आपले थोडे भरपूर त्या दिवशी मित्र परिवार आपला घेऊन गेला. हे आमचे गल्लीतील हर्षल दादा आहेत. हे आमचे मोठे मामा आणि दादा आहेत. हे आमचा रतेश आणि हा राहुल बघा. हे आमचे शुभम भाऊ. हे आमच्या घरातील सगळे फॅमिली मेंबर. त्यानंतर पुढे आपली बायको, छोटी मामी, मोठी मामी, त्यानंतर आपल्या घरातील सर्व लेडीज आणि हे आपले कोल्हापुरातील दीदी आपल्याला खास भेटण्यासाठी आले होते. हे आमच्या गल्लीतील वहिनी आहेत. हे आमच्या घरातील सर्व लेडीज तुम्ही बघू शकता असा. आणि त्यानंतर मग फॅमिली फोटो पण अजून एक काढला आपण. त्यानंतर माझी सर्वस्वी माझी बायको, हा फॅमिली फोटो माझ्या दुकानाच्या ओपनिंगसाठी म्हणा किंवा इतर सर्व जडणघडणीचा खूप मोठा भाग आहे. त्यानंतर माझे झेडपी सदस्य सावकार मदनाईक साहेब यांनी सुद्धा येऊन आपल्या शॉपला भेट देऊन गेले. त्यानंतर दीदीला जरा यायला वेळ लागला होता. दीदी आणि हे आपले भाऊजी. त्यानंतर पुढे शूटिंग चालू होतं आपलं. हे आपल्या गल्लीतील मित्र होते. यांनी सुद्धा आपला सत्कार केला. त्यानंतर आपल्या जयसिंगपूरमधील काही मित्र परिवार आपल्याला भेटायला होता. त्यानंतर माझे कायम असे मार्गदर्शक हे आपले राजेश सर, बापू आंबोळ आम्ही त्यांना म्हणतो लाडाने, हे सुद्धा येऊन गेले. कायम त्यांचं मला साथ असते की काय करावं आणि काय नाही. त्यानंतर आपले अबू भैयाचे भाव आले होते. त्यानंतर आपला मित्र परिवार अजून येत होता भेटण्यासाठी. त्यानंतर हे राहुल दादा गल्लीतील सर्व काही यांनी असे बुक्के घेऊन आले होते. त्यानंतर सुमित आपला मित्र कोल्हापूरून खास आपल्यासाठी आलेला होता. त्यानंतर ओपनिंगचा सिनेमॅटिक व्हिडिओ देवाचा आशीर्वाद घेतला. देवाने आपल्याला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिला. त्यानंतर आपले गल्लीतील पण मित्र येऊन गेले. आणि भावांनो, कमेंटमध्ये सांगा की आपल्या दुकानासाठी आपला खर्च किती आलेला असेल आपल्या दुकानात. त्यानंतर संध्याकाळी एक सिनेमॅटिक व्हिडिओ बघून घ्या. तुझसे ठंडक पड़ी